नमस्कार। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 आणि भाग 2 प्रथम घटक चाचणीचे पेपर अभ्यासणार आहोत। तर सर्वप्रथम आपण भाग 1 म्हणजे बीजगणितचे पेपर बघणार आहोत 10 गुणांकरिता। प्रश्न पहिला अ, खालील प्रश्नांच्या बहुपर्याय उत्तरांपैकी योग्य पर्याय निवडा। 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे। उदाहरण पहिला, m संयोग संच n बरोबर 1 2 3 4 5 6 आणि m बरोबर 1 2 4 तर खालीलपैकी n हा संच कोणता? पर्याय आहे 1 2 3, पर्याय बी आहे संच 3 4 5 6, पर्याय सी आहे संच 2 5 6 आणि पर्याय डी आहे संच 4 5 6। मग यापैकी बरोबर उत्तर काय? तर याचं बघा, बरोबर उत्तर आहे पर्याय बी संच 3 4 5 6 हे बरोबर उत्तर आहे। नंतरचा दुसरा उदाहरण आहे, संख्या रेषेवरील प्रत्येक बिंदू काय दर्शवतो? पर्याय ए आहे नैसर्गिक संख्या, पर्याय बी आहे अपरिमेय संख्या, पर्याय सी आहे परिमेय संख्या आणि पर्याय डी आहे वास्तव संख्या। तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय डी वास्तव संख्या। संख्या रेषेवरील प्रत्येक बिंदू वास्तव संख्या दर्शवितो। प्रश्न पहिला ब, खालील कृती पूर्ण करा गुण 2। त्यामधील उदाहरण पहिला आहे, किमती काढा। इथे आपल्याला केवळ मूल्य काढायचं आहे। 9 वजा रिकामी जागा बरोबर 6 बरोबर किती? तर बघा 9 मधून किती वजा होतील म्हणजे 6 येतील। तर 9 मधून 3 वजा झाले तर 6 येतात। मग केवळ मूल्य आपलं किती आलं? 6 म्हणून 6। उदाहरण दुसरा, संच यादी पद्धतीने लिहा। डिव्हिजन या शब्दातील अक्षरांचा संच। संच ए बरोबर यामध्ये बघा डी आय व्ही, त्यानंतर इथं आय आहे, तर आय अगोदरच आला आहे त्यामुळे या रिकामी जागेमध्ये काय येणार? तर या रिकामी जागेमध्ये येणार एस, परत आय आहे, आय आपण लिहिलेलं आहे, नंतर ओ आणि शेवटच्या रिकामी जागेमध्ये काय येणार? एन। डिव्हिजन या शब्दामध्ये आय 3 वेळा आला आहे तर आपल्याला फक्त संच लिहितेवढे एकदाच लिहायचा आहे, त्यामुळे या प्रकारे आपला संच तयार होणार। नंतर आहे प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणतेही 3 प्रश्न सोडवा। 6 गुणांकरिता हा प्रश्न आहे। त्याच्यातील पहिला प्रश्न आहे, जर संच ए बरोबर 1 3 2 7 तर ए या संचाचे कोणतेही 4 उपसंच लिहा। तर बघा ए या संचाचे आपल्याला कोणतेही 4 उपसंच बनवायचे आहेत। आपण संचातील घटकावरून संच बी 1 3 7 2, संच सी 1 2 3, संच डी 3 7, संच ई 1 3 7 तर अशा प्रकारे आपण उपसंच बनवू शकतो। दुसरं उदाहरण आहे, खालील करणींची तुलना करा। यामध्ये बघा लहान मोठी करणी कोणती आहे आपल्याला सांगायचं आहे। तर 6 करणी 2 आणि दुसरी संख्या आहे 5 करणी 2। यामध्ये लहान संख्या कोणती आणि मोठी कोणती हे आपल्याला दाखवायचं आहे। बघा 6चा वर्ग किती? 36, मग करणी 36 गुणिला करणी 2 आणि 5चा वर्ग किती? 25, मग करणी 25 गुणिला करणी 5। तर यांचा गुणाकार केल्यास बघा 36 दुने 72 आणि 25 पाचा 125। ह्या संख्या जर आपण वर्गमूळाच्या बाहेर लिहिलं तर 72 मोठे की 125 मोठे, म्हणून 6 करणी 2 ही 5 करणी 5 पेक्षा लहान संख्या आहे। तिसरं उदाहरण आहे, गुणाकार करा। करणी 2 गुणिला ब्रॅकेटमध्ये करणी 8 अधिक करणी 18। इथे बघा आपल्याला करणी 2नी या प्रत्येक पदाला गुणावायचा आहे। तर बघा करणी 2 गुणिला करणी 8 अधिक करणी 2 गुणिला करणी 18, मग 2 गुणिला 8 किती? 16 आणि 18 दुने 36, तर 16चे वर्गमूळ किती? 4 आणि 36चे वर्गमूळ किती? 6, मग 4 अधिक 6 10। तर अशा प्रकारे आपल्याला गुणाकार करता येणार। नंतरचं चौथा उदाहरण आहे, जर नंबर ऑफ ए 15, ए संयोग संच बी बरोबर 29, ए छेद संच बी बरोबर 7 तर नंबर ऑफ बी बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे। तर बघा हे काढण्याकरता आपल्याला एक सूत्र लक्षात ठेवायचं आहे, आपण ते सूत्राचा अभ्यास केलेला आहोत। नंबर ऑफ ए संयोग संच बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद संच बी। नंतर बघा सूत्रामध्ये आपण किमती भरून घेऊ। ए संयोग संच बी बरोबर किती आहे? 29, नंबर ऑफ ए 15 अधिक नंबर ऑफ बी ते आपल्याला काढायचं आहे म्हणून ते जसे तसे लिहून घेऊ, वजा ए छेद संच बी बरोबर किती आहे? 7।
आता अगोदर काय करू आपण 15 वजा 7, तर 15 वजा 7 केल्यास 8 येईल आणि 15 मोठी संख्या आहे म्हणून धन 8. मग 8 अधिक नंबर ऑफ बी, तर आपल्याला नंबर ऑफ बी काढायचा आहे म्हणून या 8ला आपण डाव्या बाजूला नेऊ. डाव्या बाजूला नेल्यामुळे बघा इकडे धन आहेत, डावीकडे गेल्यावर ऋण होईल. मग 29 मधून 8 वजा केले राहिले किती 21. मग नंबर ऑफ बी बरोबर किती 21. तर अशा प्रकारे बघा आपला भाग 1चा पेपर सोडून झालेला आहे. त्यानंतर आपण भूमिती म्हणजे भाग 2चा पेपर बघणार आहोत. प्रश्न पहिला अ, खालील प्रश्नांच्या बहुपर्याय उत्तरांपैकी योग्य पर्याय निवडा. गुण 2. 2 गुणांसाठी प्रश्न पहिला अ आहे. उदाहरण पहिला, 3 भिन्न बिंदूंना समाविष्ट करणाऱ्या किती रेषा असतात? पर्याय ए आहे 2, पर्याय बी 3, पर्याय सी 1 किंवा 3 आणि पर्याय डी 6. 3 भिन्न बिंदूंना समाविष्ट करणाऱ्या रेषा किती असतात? तर 1 किंवा 3, म्हणून पर्याय सी हे बरोबर उत्तर आहे. उदाहरण 2, 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या कोनांपैकी एका कोनाचे माप 50 अंश असेल तर त्याच्या संगत कोनाचे माप किती? तर दोन्ही कोनांचे माप किती असते? 180. मग एका कोनाचे माप 50 अंश आहे तर दुसऱ्या कोनाचे माप किती होणार? तर 180 मधून आपण 50 वजा केलं तर 130 येणार, म्हणून पर्याय बी हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न पहिला ब, खालील विधान सत्य की असत्य ते लिहा. गुण 2. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. उदाहरण पहिला, 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या संगत कोनांच्या जोडीतील कोनांची मापे समान असतात. तर बघा होणारे जे संगत कोन असतात ते सारखे असतात, एकरूप असतात, म्हणून हे विधान कशा सत्य आहे. उदाहरण 2, जर दिलेल्या 2 रेषाखंडांची लांबी समान असेल तर ते रेषाखंड एकरूप असतात. 2 समांतर रेषा आहेत आणि त्यांची लांबी समान आहे म्हणजे ते रेषाखंड कशा आहेत? एकरूप आहेत, म्हणून हे विधान पण कशात सत्य आहे. प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणते 3 प्रश्न सोडवा. गुण 6. तर बघा आपल्या इथं 4 प्रश्न दिलेले आहेत, 4 पैकी कोणते 3 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नास 2 गुण, असे 3 प्रश्नांना मिळून 6 गुणांकरिता हा प्रश्न आहे. उदाहरण पहिला, एका संख्यरेषेवर बिंदू पी क्यू आणि आर हे असे आहेत की डिस्टन्स पी आर बरोबर 7, डिस्टन्स पी क्यू बरोबर 10 आणि डिस्टन्स क्यू आर बरोबर 3. तर कोणता बिंदू 2 बिंदूंच्या दरम्यान असेल? तर बघा इथे 3 बिंदू दिल्यात आणि 3 बिंदू एक रेषे आहेत हे अगोदर इथे सांगितले आहे. तर आपल्याला मग मधामध्ये बिंदू कोणता असेल, दरम्यान बिंदू कोणता असेल हे आपल्याला काढावयाचे आहे. तर बघा अगोदर आपण डिस्टन्स लिहून घेऊ. डिस्टन्स पी आर बरोबर 7 आहे, डिस्टन्स पी क्यू बरोबर 10 आहे आणि डिस्टन्स क्यू आर बरोबर 3 आहे. मग यामध्ये सर्वात मोठा डिस्टन्स कोणता आहे? पी क्यू, म्हणून अगोदर आपण डिस्टन्स पी क्यू बरोबर 10 ह्याला आपण नंबर 1 दिलं. त्यानंतर बघा डिस्टन्स पी आर आणि डिस्टन्स क्यू आर या दोघांची बेरीज किती होत आहे? 10. 7 अधिक 3 बरोबर 10, याला आपण 2 दिलं. तर बघा जे सर्वात मोठे डिस्टन्स आहे तर उर्वरित जे 2 डिस्टन्स दिले आहेत त्यांची बेरीज सर्वात मोठ्या डिस्टन्स बरोबर येत असेल तर ते बिंदू कसे एकरेषीय असतात. तर यामध्ये बघा म्हणून डिस्टन्स पी क्यू बरोबर डिस्टन्स पी आर अधिक डिस्टन्स क्यू आर कशात समान आहेत, म्हणून 1 व 2 वरून आर हा बिंदू पी व क्यूच्या दरम्यान आहे. तर आर हा बिंदू दरम्यान कसा राहील? कारण बघा डिस्टन्स पी क्यू हे सर्वात मोठे डिस्टन्स आहे आणि पी आर हा 7 आहे म्हणजे हा क्यूच्या अगोदर असणार, त्यामुळे आर हा बिंदू पी आणि क्यूच्या दरम्यान आहे. उदाहरण 2 आहे. आकृतीमध्ये रेषा आर पी समांतर रेषा एम एस व रेषा डी के ही त्याची छेदिका आहे. कोन डी एच पी बरोबर 85 अंश, तर खालील कोनांची मापे काढा. यामध्ये बघा 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यामुळे 8 कोन तयार झाल्यात. यामध्ये डी एच पी या कोनाचे माप 85 अंश आहे. तर आपल्याला कोन आर एच डी म्हणजे कोणतं? हा आर एच डी आणि पी एच जी हे कोन आपल्याला काढावायचे आहेत. आणि बघा कोन आर एच डी म्हणजे 2 कोन कशात? रेषीय जोडीतील कोन आहेत. मग रेषीय जोडीतील कोन म्हणजे दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. मग या कोनाचे माप किती आहे? 85. मग आपण 180 85 वजा केले तर आपल्याला कोन आर एच डी चे माप मिळेल. बघा आपण कोन आर एच डी अधिक कोन डी एच पी बरोबर 180 अंश, काम तर रेषीय जोडीतील कोन आहेत. मग आर एच डी अधिक डी एच पी 85 अंश दिलेले आहे.
मग आपल्याला RHDचे माप काढायचे आहे, म्हणून या 85ला आपण उजवीकडे नेऊ. इकडे धन आहे, उजवीकडे गेला हे ऋण होईल. म्हणून कोन RHD बरोबर 180 वजा 85, म्हणून कोन RHD बरोबर 95 अंश. नंतर आपल्याला कोन PHG काढायचा आहे. PHG हे कोन RHD चे कसा आहे, विरुद्ध कोन आहे. मग विरुद्ध कोन कसे असतात, एकरूप असतात. म्हणून कोन PHG एकरूप कोन RHD हे कशात, विरुद्ध कोन आहेत. तर विरुद्ध कोन असल्यामुळे कोन RHD 95 अंश आहे, म्हणून कोन DHG बरोबर 95 अंश होणार. तर अशा प्रकारे या प्रश्नाचा उत्तर येईल. उदाहरण 3, XYZ हे एक रेषीय बिंदू आहेत. डिस्टन्स XY बरोबर 17, डिस्टन्स YZ बरोबर 8. तर डिस्टन्स XZ काढा. तर यामध्ये बघा डिस्टन्स XY बरोबर किती आहे, 17 आणि डिस्टन्स YZ बरोबर 8 आहे. तर डिस्टन्स XY अधिक डिस्टन्स YZ बरोबर डिस्टन्स XZ अशा प्रकारे अगोदर आपण लिहून घेऊ. मग बघा डिस्टन्स 17 अधिक तर डिस्टन्स XY बरोबर किती आहे, 17 अधिक डिस्टन्स YZ बरोबर किती आहे, 8. मग 17 अधिक 8 बरोबर 25. डिस्टन्स XZ बरोबर किती होईल, 25 होईल. चौथं उदाहरण आहे, आकृतीवरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. संगत कोनांच्या जोड्या लिहा आणि आंतर उत्क्रम कोनांच्या जोड्या लिहा. तर बघा इथे पण दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यामुळे 8 कोन तयार झाल्यात. तर अगोदर संगत कोनांच्या जोड्या कोणत्या आहेत. मग कोन A ची संगत कोन, कोन W, कोन B चा संगत कोन, कोन X, कोन C चा संगत कोन, कोन Y आणि कोन D चा संगत कोन, कोन Z. आणि आंतर उत्क्रम कोन, तर आंतर कोन कोणते आहेत, कोन DCXW हे आंतर कोन आहेत. तर उत्क्रम कोन म्हणजे कोणते, तर बघा कोन D चा आंतर उत्क्रम कोन आहे, कोन X आणि कोन C चा आंतर उत्क्रम कोन आहे, कोन W. अशा प्रकारे हे संगत कोनांच्या जोड्या आणि आंतर उत्क्रम कोनांच्या जोड्या आहेत. या प्रकारे आपला इयत्ता 9वी गणित भाग 1 आणि भाग 2 प्रथम घटक चाचणीचा पेपर आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.